महाराष्ट्र राज्य सरकारचं करायचं काय? या निष्क्रिय परिवहन मंत्र्याचं करायचं काय? जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. बंद पडते. अर्ध्यात पेशंट याच्यातून त्याच्यात टाका, त्याच्यातून त्याच्यात टाका. त्याच्यात दुरुस्ती करत नाही, परंतु प्रवाशांना मारण्याशिवाय ती राहत नाही. आणि त्याच्या पाठीमागं हे महामंडळ चालवतं कोण? तो महाराष्ट्र शासन. आणि महाराष्ट्र शासन कोणतं? दळबद्री शासन. आता समोर येणार आहे पावसाळा. उन्हाळ्यानंतर वीजवाईमध्ये मारतील, खतामध्ये मारतील. मतं मागताना म्हटलं होतं त्यांनी बटेंगे तो कटेंगे. आता कोणी बटलंही नाही, कोणी कटलंही नाही. सरकार त्यांचं आलं. तरी मित्र, आता आपले खासदार येत आहेत. खासदार बोलतीलच म्हणून मी जास्त बोलणार नाही. परंतु एवढं सांगतो, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी माझं म्हणणं वरपर्यंत पोचवावं. एक तर तुमचं शौचालय बरोबर नाही, मुतारी बरोबर नाही, महिलांची व्यवस्था प्रसाधन बरोबर नाही, तुमची व्यवस्था बरोबर नाही. ग्रामीण विभागात तुमच्या एसट्या वेळेवर जात नाही. ते कृपया वेळेवर सोडा. कारण विद्यार्थी ये जा करतात ग्रामीण विभागातून, त्यांना ती अडचणीचं ठरतंय. ती अडचण त्यांची दूर करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सदैव कर्मचाऱ्यांसोबत आहे. आम्ही तुमच्या सोबत राहू. फक्त तुम्ही भाववाढ कशी थांबवता येईल ते करा. अन्यथा याच्यानंतर उग्र आंदोलन शिवसेना आपल्या स्टाईलने केल्याशिवाय राहणार नाही. करतो. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाच्या वतीने आम्ही दिग्रस आगारासमोर आंदोलन करतो आहे. ही जे सरकार, दळभद्री सरकार जे इथे आपल्या उरावरून बसलेली आहे, ती सरकार जनतेच्या हितासाठी मुळीच नाही आहे. मी तर म्हणतो पूनम काका, या सरकारचा जो नारा होता कटेंगे तो बटेंगे, हा मुळीच नव्हता. अहो, या सरकारचा नारा होता सत्ता में बैठेंगे तो जनता को लुटेंगे. पण या सामान्य जनतेला, या गरीब जनतेला बिचाऱ्यांच्या लक्षात नाही आलं. पण दिग्रस मतदारसंघातील काही मतदार फार हुशार आहे म्हणून इथे आपल्या महायुतीला मतदान जास्ती पडले. हे समजदार लोक फक्त दिग्रस मध्येच आहे, बाकी महाराष्ट्रात कुठं नाही आहे. आज हे 15% वाढ, दरवाढ केली. काय या दरवाढीचं कारण आहे? इलेक्शनच्या पहिले ही सरकार आपल्याला सांगते की महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ हे फायद्यात आहे. लगेच 2 महिने होत नाही तर घाट्यात आहे. तर मग याचा घाटा नफा दाखवा बाबा, हिशोब कुठं आहे ते. हुशार सरकार आहे, बुद्धिवंतांची सरकार म्हणले जाते. तिथं यांना एसटीचे दर भाव वाढत पाहिजे. अरे पण ज्या कास्तकाराच्या भरोशावर आपण जगून राहिलो, त्या कास्तकाराच्या मालाला अजूनही भाव मिळालेला नाही आहे. इथं माझे ऐकणारे बरेचसे शेतकरी बंधू आहे. अहो, त्याच्या डोळ्याचं पाणी पुसाल कोणी आलं नाही. काय सोयाबीनचे भाव आज आहे 3900 रुपये, चांगलं पांढरं सोयाबीन. कापसाच्या कापसाले भाव नाही. तूर निघाली आहे कास्तकाराची, त्याला भाव नाही. ते भाव वाढवणार नाहीये सरकार. दळभद्री वाढवल तर जिथं सामान्य जनतेच्या खिशातून जे खराब होईल ते दर वाढवल. यांना यांचं सरकार यासाठी द्यायच्या फुकटच्या योजना. आता त्या योजनेत फुकट खर्च झाला, ते काढल कुठून? तसे दर वाढव, हे वाढव, हे करणार आहे. अहो, काल मी नागपूरवरून बसमध्ये आलो. अहो, तिकीट तर लय घेतली. अरे पण असं वाटे भाऊ सुटतो का बैलगाडी चाललो का ना? त्या गाडीले खिडकी, ऊन मारणार लागे. आणि काय ते शिवशाही म्हणे एसी गाडी. म्हणलं बा, हे कोणती एसी आहे काका? असं जोपर्यंत सरकार इथं राहणार आहे हे आपल्याला सहन करणार आहे. आम्ही या जनतेला हुशार करायचा प्रयत्न केला, पण जनतेनं बटेंगे तो कटेंगे नारा लक्षात ठेवला. तेव्हा आता भोगा काय आहे तुमचे बटेंगे तो कटेंगे? या सामान्य जनतेला एसटीन जावं लागते. अहो, नेता कधी एसटीन जाताना पाहिला का तुम्ही? कोणता आमदार कधी एसटीने गेलेला पाहिला का? त्याच्यासाठी राखीव राहते सीटा. आणि सामान्य माणसाले ते इंजिनवर येऊन बसा लागते. अहो, ढुंगाला धक्के लागते.
ते सण फक्त सामान्य माणूस करू शकते, ते नेते लोक करू शकत नाही. असं जर राहिलं या 5 वर्षात, मी तर म्हणतो बाबा महाराष्ट्र विकल्यात. महाराष्ट्रात राहून काही उपयोग राहणार नाही. इथं ना कोणत्या बेरोजगाराला ना काम धंदा नाही, ना कोणत्या भरत्या निघाल्या नाही. निघाल्या तरी पेपर फुटते. आता एवढ्या वर्षापासून कधी पेपर फुटले नाही साहेब, या 5-10 वर्षात कशी का फुटते बा, हेच कळत नाही. आणि म्हणते सरकार आहे बुद्धिवंताचं, तर आपल्याला काही शिवसैनिक बांधव बंधूंनो, एसटी भाववाढीच्या विरोधात या ठिकाणी आपण आंदोलन कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू आहे. जोपर्यंत मतदान घ्यायचं होतं तोपर्यंत सरकारने एसटीच्या अनेक सवलती आमच्या गरीब सामान्य माणसाला देण्याचा त्या ठिकाणी सपाटा लावला. आणि जसंही इलेक्शन झालं तसं या ठिकाणी एसटीची भाववाढ करून आमच्या सामान्य जनतेला या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम एसटी महामंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून तोट्यात चाललेली एसटी अनेक सवलतीच्या माध्यमातून आणखी तोट्यात आणली. आणि आज या ठिकाणी आमच्या सामान्य जनतेकडून हे पैसे वसूल करण्याचं जे षडयंत्र या सरकारने लावलेलं आहे त्याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी करीत आहोत. मित्रहो, काल परवाच या ठिकाणी तरुण बेरोजगार मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला 8-8 महिन्याच्या ऑर्डरी 10-10 हजार रुपये महिन्यानं त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना दिल्या आणि आता आम्हाला या ठिकाणी कामावर करून राहिले. मी म्हटलं त्यांना की या सरकारनं फक्त मतदान घेण्यासाठी तुम्हाला 8-8 महिन्याच्या ऑर्डरी दिल्या होत्या. आता जेव्हा पुढे मतदान होईल तेव्हा अजून 8-8 महिन्याच्या ऑर्डरी तुम्हाला देतील. तोपर्यंत तुम्ही खाली राहा, काही काळजी करू नका. हे फुलतापा देणारं हे सरकार हे गरीब आणि सामान्य माणसाकडून पैसे वसूल करण्याचा सपाटा या ठिकाणी लावलेला आहे. या देशामध्ये जे काही श्रीमंत लोक आहे या देशामध्ये देश सोडून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विदेशात चाललेला आहे. हे सरकारच्या लक्षात आणून राहिलेलं नाही. या महाराष्ट्रात जेवढ्या टॅक्स आहे ते कोणत्याही आपल्या या संपूर्ण भारतामध्ये कुठेही टॅक्स नाही. इतका टॅक्स या महाराष्ट्रात आहे. दिल्लीचा एक मनुष्य मला भेटला, त्यानं सांगितलं की मी नागपूरचा रहिवासी आहे आणि मी या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतर मी म्हटलं नागपूरला येणार का, त्यांनी सांगितलं मला अहो महाराष्ट्रात आम्ही कसं येणार म्हणे साहेब, एवढा टॅक्स या ठिकाणी या महाराष्ट्रात आहे की या देशात कोणत्याही राज्यात एवढा टॅक्स नाही तेवढा सर्वसामान्य जनतेकडून या ठिकाणी टॅक्स वसूल चालू आहे. आमच्या कर्मचारी बांधवांना या ठिकाणी पगार देता परंतु टॅक्सच्या स्वरूपात इतके पैसे त्या ठिकाणी लुबाडल्या चालले. आमचा सुशिक्षित चांगला पोरगा IT मध्ये नोकरी करते त्याच्याकडून सुद्धा 40% टॅक्स या ठिकाणी वसूल होत आहे. आणि हे टॅक्सच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची होरपळ या ठिकाणी चालू आहे. हे जे एसटी भाववाढ या ठिकाणी केलेला आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. आणि आजचं जे काही आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, सरकारने 1 महिन्याच्या आत जर भाववाढ या ठिकाणी जर रद्द केली नाही तर पुढचं आंदोलन आम्ही या ठिकाणी गावागावात रस्त्यावर या ठिकाणी शिवसैनिक बांधव करतील आणि या सरकारचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करू. मोठ्या संख्येनं आमचे सर्व शिवसैनिक बांधव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या यवतमाळ वाशिम मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलनाचं स्वरूप आहे. आता यवतमाळ येथे या ठिकाणी आंदोलन आपण करणार आहोत आणि ते आंदोलन या ठिकाणी करू हेच या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या सर्व कर्मचारी बांधवांना सुद्धा ज्या पद्धतीची पगारवाढ आमच्या एसटीच्या महामंडळाच्या लोकांनी मागितली होती, अनेक आंदोलनात आम्ही सुद्धा सहभागी झालो होतो. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या एसटी महामंडळाच्या कर्मचारी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. परंतु या ठिकाणी भाववाढ करून अरे सरकारजवळ एवढे पैसे आहेत तर मग सरकारनं आर्थिक मदत केली पाहिजे आणि एसटी महामंडळाला पैसे दिले पाहिजे. परंतु तुमचं पोट त्या ठिकाणी भरल्या चाललं नाही. या सरकारचं या मंत्र्याच्या एका खात्यामध्ये नवीन ऑफिसेस करण्यासाठी करोडो रुपये खर्च होऊन राहिले, परंतु एसटी महामंडळाला फायदा पोहोचवण्यासाठी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी देतो. आणि जर एसटी दुरुस्त करायची असेल तर आमच्या एसटीतल्या कर्मचाऱ्याला वेळेवर पगार द्या. आमच्या या ठिकाणी अनेक चांगल्या सुविधा या ठिकाणी निर्माण करा. अरे गेल्या अनेक दिवसापासून आपलं एसटीचं जे काही आहे शेड
2 वेळा या ठिकाणी भूमिपूजन झालं, परंतु या ठिकाणी भूलतापा देण्यात आल्या, परंतु कोणत्याही प्रकारचा विकास आमच्या या दिग्रस एसटीचा आणि डेपोचा विकास या ठिकाणी झालेला नाही. मी या ठिकाणी या सरकारचं जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द अरे या महाराष्ट्र राज्य सरकारचं करायचं काय? या उद्धव साहेब ठाकरे दुर्भाग्य म्हणून संजय भाऊ देशमुख दुर्भाग्य म्हणून जय भवानी, जय भवानी. बाळासाहेब ठाकरे गटाकडून पूर्ण महाराष्ट्रात एसटीचा संप आहे. हे आहे. मला हे सांगायचं आहे एकच फक्त, त्यांना जर एसटी एवढ्या स्पीडवर ठेवली काय निर्णय याच्याशिवाय काय देऊ शकता तुम्ही? जय हिंद, जय महाराष्ट्र. इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भवानी.